आधी शपथविधी होत नव्हता मंत्रिमंडळाचा, आधी मुख्यमंत्रीपदी कोण हे ठरत नव्हतं. मग एक मुख्यमंत्री दोन उपमुख्यमंत्र्यांच्या शपथविधीनंतर बराच काळानं मंत्रिमंडळ स्थापन झालं. मंत्रिमंडळ एकदा कसंबसं शपथ घेतल्यावरती खातेवाटपाला विलंब झाला. आता खातेवाटप होऊन एक कालखंड लोटला तर जिल्ह्याचे पालकमंत्री ठरत नाहीत. पालकमंत्री घोषित केले मुख्यमंत्र्यांनी परदेशात जाण्याआधी, तर त्याच्यामध्ये आपापसात धुसफूस सुरू आहे, आगे लागलेले आहेत आपापसात. म्हणजे एका मंत्र्याने तर रायगड जिल्ह्यामध्ये रस्ता रोको केला, रस्ता रोको केल्या, धमक्या दिल्या. म्हणजे इतकं प्रचंड बहुमत जे तुम्हाला मिळालेलं आहे, म्हणजे तुम्ही मिळवलं आहे, हे बहुमत खरं बहुमत नाही असं आम्ही जे म्हणतोय, आणि त्या बहुमताचा तुम्ही अनादर करताय. स्वतः भारतीय जनता पक्षाकडे पुरेसं बहुमत आहे, त्यांच्या इतर दोन मित्र पक्षांची ताकद